झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कल उद्या हाती येणार आहे आणि सगळ्यांच्याच नजरा ज्या आहेत त्या निकालाकडे लागलेल्या आहेत। अहिल्यानगरमध्ये देखील 12 विधानसभा मतदारसंघामध्ये आता चुरशीची लढत जी आहे ती बघायला मिळाली होती आणि या संदर्भात आपल्यासोबतचे सगळे पत्रकार आहेत आणि त्यांच्या आपण विश्लेषण जाणून घेणार आहोत। नेमकं आता अहिल्यानगरच्या 12 विधानसभा मतदारसंघामध्ये कशी काटेकी टक्कर असणार आहे, कोण या ठिकाणी बाजी मारणार आहे आणि एकंदरच सगळंच या निकाला संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कसं एकंदरीत अहिल्यानगरच्या 12 विधानसभेचं चित्र असेल? अहिल्यानगरच्या 12 विधानसभेचं चित्र ह्या वेळेला पहिल्यांदाच अत्यंत चुरशीचं आणि धक्कादायक असेल असं मी मानतो। ह्या सगळ्या याच्यामध्ये की 12 मतदारसंघामध्ये साधारणतः शिर्डी, पाथर्डी आणि पारनेर हे डेंजर झोन मधले मतदारसंघ संबोधले पाहिजेत। कारण ह्या 3 मतदारसंघामध्ये शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे यांना घोगरे यांच्याशी फाईट आहे आणि ही लढत अत्यंत चुरशीची असून 78ची पुनरावृत्ती होणार की 90ची, कारण ह्या घराण्यात 2 वेळा यापूर्वी लढत झालेली ही तिसरी लढत आहे आणि ही अत्यंत निर्णायक स्वरूपाची असल्यामुळं इथं विखे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून निकाल ह्या मतदारसंघात विखेंच्या बाजूने येतो का विरोधात येतो हे सुद्धा ह्या वेळेला पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली असून विखेंपुढे अत्यंत कडवं आव्हान असून घोगरे यांचं पारडं आजही मतदान उत्तर जड दिसते। आणि दुसरा मतदारसंघ आहे पाथर्डी मतदारसंघ। इथं BJPच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे आहेत, ढाकणे आहेत आणि घुले, माजी आमदार घुले, अशी तिरंगी लढत आणि हर्षदा काकडे ही चौरंगी लढत या ठिकाणी जातीय समीकरणाचा अत्यंत मोठा प्रभाव राहणार आहे। आणि याच्यामध्ये 3 उमेदवार मराठा, 1 उमेदवार वंजारी समाजाचा आहे। ती गठ्ठा मतं जर ढाकणे यांच्याकडे पळाली तर ढाकणे विजयी होण्याची फार मोठी संधी असून ढाकण्यांना वंजारी समाजाचं राज्य पातळीवरचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल असंच दिसतं आणि त्या दृष्टीनेच त्यांना पवार साहेबांनी तो मतदारसंघ दिलेला आहे आणि त्यात त्यांनी अत्यंत चुरशीची लढत केलेली आहे। यानंतरचा पारनेर विधानसभा मतदारसंघ आहे। पारनेर विधानसभा संघामध्ये यांचे कस लागणार आहे लंकेंचा। राणी लंके हे खासदार लंकेंचे मिसेस असून या मतदारसंघामध्ये शिवसेनेची बंडखोरी आहे उबाटाची आणि त्याच्यामुळे हे सगळं चित्रच अत्यंत धुसर झालं असून अजितदादा पवार राष्ट्रवादीचे दातीर सर यांचं पारडं आता जड झालेलं असल्यामुळं लंकेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। तो निकाल काय लागतो हे उद्या आपल्याला समोर येणारच आहे। एकूण 12 विधानसभा मतदारसंघ जे आहेत अहिल्यानगरचे त्यामध्ये महायुतीला आणि महाविकास आघाडीला म्हणजे कसं जागा मिळतील? एक की अशा जागा मिळण्याची शक्यता अशी आहे की महायुतीमध्ये अजितदादा पवारच्या जागा जास्त येऊ शकतात। BJPच्या जागा मोठ्या प्रमाणावर घटणार आहे आणि शिंदेंना इथं राजकीय अस्तित्व निर्माण करता येईल का नाही याच्याबद्दलची शंका आहे। आणि अजितदादा पवारची नगर शहरातली जागा ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे। त्यांचा प्रचार आणि त्यांचं एकूण सगळं अत्यंत प्रभावी होतं। परंतु प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ह्या मतदारसंघाचा निकाल हा वयोगटाशी संबंधित आहे। 18 ते 25-30 वयोगटामध्ये संग्रामला अत्यंत मोठ्या प्रमाणावर मतं आहे, परंतु पुढची मतं मात्र त्यांच्याकडे फार कमी आहेत। 55% मतदानापर्यंत जर झालं असतं तर त्यांच्या विजयाची 100% खात्री होती, परंतु हे मतदान वाढल्यामुळं कळमकरचं पारडं जड झालेलं दिसतंय। आता प्रत्यक्षात मतमोजणीनंतरच आपल्याला हे सगळं लक्षात येईल। खरं तर या मतदारसंघात म्हणजे अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात सगळीकडेच जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार जे आहेत म्हणजे बंडखोरी ज्यांनी केली तर ते देखील त्यांचं देखील शक्ती मोठी आहेत। असे काही म्हणजे परिणाम होऊ शकतो का? अपक्ष देखील काही जादू करू शकतात का? खरं म्हणजे अहिल्यानगर जिल्हा हा सहकार आणि शेतीमध्ये अत्यंत समृद्ध जिल्हा आहे। या निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणेच जात फॅक्टर
बऱ्यापैकी चालला, पण शेती आणि सहकाराच्या प्रश्नाकडे सातत्यानं दुर्लक्ष झालं. अहिल्यानगरमध्ये त्या जिल्ह्यामधलं जर विचार केला तर अकोले, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर या प्रभावी मतदारसंघामध्ये अपक्षांचा जोर अधिक आहे. म्हणजे शेवगाव पाथर्डीमध्ये चंद्रशेखर घुले पाटील हे अपक्ष आहेत, स्पर्धेत आहेत. हर्षदा काकडे अपक्ष आहेत, स्पर्धेत आहेत. इकडे श्रीगोंद्यामध्ये राहुल जगताप अपक्ष आहेत, स्पर्धेत आहेत. तिकडे अकोल्यामध्ये वैभव पिचड जे माजी आमदार आहेत आणि ज्यांच्याकडं गेली 35-40 वर्षे सत्ता होती, तेही स्पर्धेत आहेत. मुद्दा असा आहे की महत्वाचं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये जे प्रश्न हाताळायला पाहिजे होते त्याकडे दुर्लक्ष झालं. हे सगळे कारखानदार आहेत. आता कारखान्याचा हंगाम सुरू झाला, अजूनही कुठल्याही कारखान्याने ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. सोयाबीनच्या दराचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नावर हे बोललेच नाहीत. मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये जी चर्चा होती की सुप्त लाटेची, तर ती सुप्त लाट, नाराजी याचा काय परिणाम होतो हे आज कुणी सांगू शकत नाही. कारण पूर्वी मताचा कल काढताना एक गटा मत असायची. म्हणजे एखाद्या गावामध्ये 1000, 500, 2000 मत असेल तर तो कल काढायचा. आता इथं प्रत्येक घरात 4 मतं 4 बाजूला झालीत. त्यामुळं निश्चितपणे कुणी सांगू शकत नाही. परंतु अपक्षांना मिळणारा पाठिंबा आणि जोर पाहता निश्चित नगर जिल्ह्यामध्ये 1-2 तरी अपक्ष निवडून येतील असा अंदाज आहे. खरं तर अंदाज बांधणं यावेळेस जरा कठीण जाते. प्रत्येक पक्षाला किंवा जे सगळे सर्वे आहेत ते वेगवेगळे येत आहेत. नेमकं काय चित्र असेल? नाही, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेपेक्षा निश्चितच वेगळं वातावरण आहे. या निवडणुकीमध्ये महिलांच्या संदर्भामध्ये महायुतीने जी योजना जाहीर केली लाडकी बहीण, त्या योजनेमुळे असेल, शेतकऱ्यांच्या अनुदानामुळे असेल, झुकता कल हा महायुतीकडे राहणार आहे. आणि अजितदादा आणि शरद पवार यांचं या जिल्ह्यावर वर्चस्व कोणाचं राहील याकडे ह्या दोघांनी पण प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. काँग्रेसचं तुल्यबळात 2 उमेदवारच आहेत, त्यामुळे काँग्रेसचं काय फारसं या जिल्ह्याकडे फारसं लक्ष नाही आणि शिवसेनेचंही नगण्य आहे. परंतु खरी लढत जी आहे ती भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार व्हर्सेस शरद पवार अशी तिरंगी लढत या जिल्ह्यापुरती राहणार आहे. काय सांगा, कसं एकंदरीत चित्र असेल या सगळ्याकडे? अपक्ष देखील मोठ्या प्रमाणात आहेत किंवा जे आता पक्ष फुटाफुटी झाली त्यानंतर 2 राष्ट्रवादी असेल त्याच्यामध्ये 2 पक्ष झाले, शिवसेना असेल त्याच्यामध्ये 2 गट झालेत. कसं हे सगळं गणित असेल? अहमदनगर जिल्ह्यामध्ये फक्त इथंच नाही तर राज्यात अशी अवस्था झालेली आहे का प्रत्येक पक्षाचे 2-2 पक्ष झाल्यामुळे कोण बाजी मारेल कोण नाही मारेल याकडे आज आपण ठामपणे सांगू शकत नाही. आमच्या ज्येष्ठांनी सांगितलं त्याप्रमाणे युवा पिढीने जरी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे, तर युवा पिढीमध्ये जातीचा फॅक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात रुजवण्यात आलेला आहे की ते विकासाचे मुद्दे बाजूला करून नुसतं जातीच्या मुद्द्यांना प्राधान्य देत आहे. त्याच्यामुळे निकाल कोणता कोणीकडे जाईल हे सांगणं आज तर फार कठीण आहे. तर निश्चितच आपण बघितलं की अहिल्यानगर जे जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा मतदारसंघ आहे त्याचं विश्लेषण आपण जाणून घेतलेलं आहे आणि प्रत्येकाने आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. तर उद्या आपल्याला निश्चित कळणार आहे की या जिल्ह्यामध्ये कोण बाजी मारणार हे अत्यंत पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा विक्रम बनकर सह पुन्हा जायकर TV9 मराठी, अहिल्यानगर. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.